शून्याचा उद्भव सांगतो या बोला, औट पिठी वैला सूक्ष्म मार्ग. मनपुराचे वरी 12 अंगुळे, तयावरी गेले आव्हाटेने. आता तया सदनी उपराटे मार्गे, वळगिता सवेग पश्चिमपंथी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी उभी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 7 अर्थात अंतिम श्लोक ज्ञानविज्ञान योग या अध्यायाचा 30 क्रमांकाचा श्लोक यावर माऊलींनी ज्ञानेश्वरी मध्ये केलेलं या श्लोकावरचं 187 क्रमांकाचं 7व्या अध्यायातलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. साधी भूतादि दैवं मां साधी यज्ञांचे विदुः स का प्रयाण काले पीच मां ते विदुर्युक्त चेतसः. अर्थात भगवंतच सर्व सृष्टीचे आदी मध्य आणि अंत करणारे आहेत. उत्पादक तेच, उत्पादन करते तेच आहेत, सांभाळणारे तेच आहेत आणि शेवटही तेच करतात. त्यांच्याच कृपेने आधी भौतिक, आदिदैविक आणि आध्यात्मिक असे तीनही ताप दूर होतात. फक्त त्यांची कृपा व्हायला पाहिजे. आणि म्हणूनच भागवताची सुरुवातच भगवंताच्या या गुणांचं वर्णन करून आहे की सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सुरुवातीलाच अशा या भगवान श्रीकृष्णांची आम्ही स्तुती करतो असे भागवतकारांनी रचना केलेली आहे. आणि याच प्रमाणे ज्ञानी भक्त जो असतो हा भगवंताला सर्वे सर्वा मानत असतो. आणि अशा या सर्वे सर्वा भगवंताप्रतीच ज्ञानी भक्त सर्वार्थानं समर्पित असतो. काल आपण चिंतन केलं की परमार्थ 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 हा कुठपर्यंत परमार्थ आहे, तर ब्रह्मदशा प्राप्त झाल्यानंतर ब्रह्म ऐक्य जीवाला साधलं की परमार्थसुद्धा त्या ठिकाणी संपतो. आणि याचा आपण दृष्टांत पाहिला की नदी उगम पावल्यापासून समुद्राशी एकरूप होण्याकरता, समुद्राला मिळण्याकरता अहोरात्र धावत असते. आणि एकदा का समुद्रामध्ये विलीन झाली की त्या ठिकाणी तिची नदी ही संज्ञासुद्धा संपते, तिचं वाहनं संपतं. थोडक्यात काय आहे, तिचा हा पारमार्थिक जो प्रवाह होतो, परमार्थाचा मार्ग जो होता तोही कुंठित होतो. तसंच ज्ञानीचा परमार्थ मार्ग जो आहे, ब्रह्म ऐक्य साधलं की साधक दशासुद्धा संपून जाते. महाराज पामरातून साधक आणि साधकातून अहम ब्रह्मास्मी, ब्रह्म म्हणजे मीच आहे असा भाव जेव्हा जीवाच्या ठिकाणी उत्पन्न होतो त्यावेळेस जीवदशा त्याची पूर्णपणे त्याच क्षणी खरं तर संपते. तो परब्रह्मची मनुष्य वेखे ओळख तू. कोण? ज्यानं ज्ञानाची प्राप्ती केलेली आहे आणि ज्ञानाच्या बळावर ज्यानं भगवंताला पूर्णपणे जाणलं आहे. ज्ञानाग्नीचे नेमुके जेने जाडिली कर्म हशके, बाकीचे कुठलेही कर्म त्याच्याकरता शिल्लक राहिलेले नाही अशी अवस्था ज्या मनुष्याच्या ठिकाणी झाली. माऊली वर्णन करतात की तो मनुष्य राहत नाही, तो परब्रह्मच होतो. परब्रह्मची मनुष्य वेके, प्रत्यक्ष परमात्माच तो मनुष्याच्या रूपानं या पृथ्वीवर अवतारित झालेला आहे असं समजा, माऊली सांगतात. ब्रह्मतत्वाशी ऐक्य साधल्यानंतर जीवाची अशी अवस्था होत असते. महाराज जीवाची ही स्थिती होत राहते. जीवदशा त्या ठिकाणी संपते. द्वैत संपत, अद्वैत भाव निर्माण होऊन राम म्हणता रामची होईजे पदी बैसोनी पदवी घेजे.
तुका म्हणे त्याच्या नावे तोची होई जे स्वभावे. सतत भगवंताच्या नामचिंतनामध्ये असल्यामुळं, भगवत कार्यामध्ये मग्न असल्यामुळं, भगवताच्या प्रती निस्सीम भाव असल्यामुळं, पूर्ण श्रद्धेनं, प्रेमानं आणि आदरानं भक्त हा भक्त न राहता भगवंताशी देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे. नाथबाबा सुद्धा हरिपाठामध्ये वर्णन करतात की मूळ स्वरूप जे आहे त्या स्वरूपामध्ये जीव जातो, म्हणजेच ब्रह्मतत्वाशी एकरूप होऊन जातो. आणि एकदा ज्ञानाची प्रचिती आली, त्या पूर्ण ज्ञानाची प्राप्ती झाली की मग भगवंताच्या कृपेनंच श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान आहेत हे तो जाणतो. आणि त्याच वेळी खऱ्या अर्थाने तो आपल्या स्वरूप स्थितीचं त्याला ज्ञान होतं. येणेची शरीरे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरा पडे. याच जन्मामध्ये मोक्षाची प्राप्ती करून घेतो. नदी समुद्राला मिळाली की तिचं नदी पण त्या ठिकाणी संपतं, प्रवाह संपतो. तिचा प्रवाह जर तो पुढे चालू राहिला असता तर नदीचं अस्तित्व राहिलं असतं. तसं जीव जेव्हा ब्रह्मऐक्य साधतो त्यावेळेस त्याची जीवदशा संपते. पुढं जीवाचं कुठलंही लक्षण त्याच्या अंगात राहत नाही, तो परब्रह्मच होऊन जातो. सागराला नदी मिळाली की सागर रूप झाली, तसा परमात्म्याशी जीवात्मा मिळाला, एकरूप झाला की तो परमात्माच होऊन जातो. आपुला सारे के करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे सामर्थ्य आहे संतांमध्ये, भगवंतामध्ये. यावर भाष्य करताना माऊली 187 क्रमांकाच्या ओळीत म्हणतात, सहज कृपा मंदा निळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची खोडे, अवचित पडिले. झोडी पसरलेलीच होती महाराज अर्जुनानं, कारण एकाग्रताच तशी साधली होती अर्जुनानं. एकही शब्द, जसं एखादा दाता जेव्हा भिकाऱ्याला दान करतो त्यावेळेस त्यानं झोडी इतकी व्यवस्थित पसरवतो की एकही अन्नाचा कण किंवा मिळत असलेलं ते दान ते जमिनीवर पडू देत नाही महाराज. अगदी अर्जुनाची अवस्था तीच झाली होती. म्हणून माऊली वर्णन करताय की सहज कृपा मंदा निळे, कृष्ण द्रुमाची वचन फळे, अर्जुन श्रवणाची एक खोळे. खोळे म्हणजे ती झोडी, त्याची ओटी अवचित पडली. ते सगळे शब्द न शब्द अर्जुनानं अंतःकरणामध्ये साठवले. सहजच कृष्ण कृपारूपी मंद वाऱ्याच्या योगानं श्रीकृष्ण रूप वृक्षाची वचन रूप फळं अर्जुनाच्या त्या कानरूप ओटीमध्ये एकदम पडत होती. एक 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 पडत होती आणि अर्जुन ते येणारे पूर्ण शब्द साठवत होता. म्हणून तर म्हणून मी हे न करी ये संग्रामी शस्त्र न धरी म्हणणारा अर्जुन शेवटी भगवंत त्याला विचारतात की अर्जुना, आता तर मोह तुझा संपला की नाही? अर्जुन म्हणतो, नष्टो मोहा स्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत, स्थितोस्मी गतसंदेह करीसे वचनम तव. भगवंताने तू हे नीट ऐकलं की नाही, श्रवण केलं की नाही असं विचारल्याबरोबर अर्जुनानं प्रमाणपत्र देऊन टाकलं. पूर्ण तयारीनिशी सांगितला की नष्टो मोहा स्मृतीत लब्धात त्वत्प्रसादात मयाच्युत. देवा तू बोललंच इतका भारी आहेस की त्यामुळे माझं पूर्ण अंतःकरण पलटून गेलं, माझं अंतःकरण स्वच्छ झालं. आता कुठलाही मोह राहिलेला नाही, कुठली शंका नाही. तू सांगावं आणि मी वागावं, इतकी अर्जुनाची तयारी झाली महाराज. काही श्रवण केलं असेल म्हणून तर माऊलींना म्हणावं लागलं आहे की हे सगळं गीता असो, दासबोध असो, कुठलेही ग्रंथ असो महाराज,
पुराणांचं पूर्ण श्रवण, आध्यात्मिक ग्रंथांचं पूर्ण श्रवण करण्याकरता अर्जुनच होता आलं पाहिजे. अहो अर्जुनाची ये पाती जे परिस्नेया योग्य होती तीही कृपा करुणी संती अवधान द्यावे. बाकीच्यांनी खरंच ऐकण्याच्या भानगडीत पडूच नाही. जर एकाग्रता साध्य होत नसेल तर आपलाही टाईम वाया घालवायचे नाही आणि वक्त्याचाही टाईम वाया घालवायचा नाही. महाराज भगवंताने सांगत असलेला शब्द न शब्द अर्जुन आपल्या कानामध्ये साठवत होता, अंतःकरणामध्ये साठवत होता. सहज कृपा मंदा निळे कृष्ण द्रुमाची वचन फळे अर्जुन श्रवणाची खोळे अवचित पडिली. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ति मुक्ताबाई की जय.